या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे मी हार्दिक स्वागत करतोय। आजच्या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे आपणास वार्तालाप करणार आहेत। या पत्रकार परिषदेला पक्षाचे उपाध्यक्ष माननीय प्रियदर्शी तेलंग, माननीय सर्वजितजी बनसोडे हे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेला पूर्व विदर्भ समन्वय समितीचे मुख्य संयोजक डॉक्टर रमेश कुमार गजबे साहेब हे उपस्थित आहेत। आज या पत्र परिषदेला पक्षाने जाहीर केलेले अधिकृत उमेदवार भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्राचे संजयजी केवट हे इथे उपस्थित आहेत। चंद्रपूर लोकसभेमधून जाहीर केलेले राजेशजी बेले हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। या पत्रकार परिषदेला गडचिरोली लोकसभेचे उमेदवार हितेशजी मडावी हे सुद्धा उपस्थित आहेत आणि रामटेक लोकसभेचे उमेदवार शंकरजी चहांदे हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। मी माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये त्यांचाच समझोता नाही असं आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो ते आता असताना स्पष्ट झालेलं आहे। एकत्र यादी जाहीर होत नाहीये तर वेगवेगळे तिन्ही पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असतील यांच्या वेगवेगळ्या याद्या त्या ठिकाणी बाहेर पडतात आहेत आणि ज्या मतदारसंघामध्ये यांचे अजून मतभेद आहेत ते मतभेद कायम आहेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून फ्रेंडली फाईट अशा रीतीची संकल्पना पुढे आणली अशी परिस्थिती आहे। ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा, तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होते। परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असणारा वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत असं असणारा एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता। ज्या ठिकाणी त्यांचाच समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थिती होती ती परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि येती निवडणूक ही असणारा अत्यंत महत्त्वाचं आहे हे लक्षात घेता आम्ही काही भूमिका या असणाऱ्या त्या ठिकाणी घेतल्या। त्यामध्ये आम्ही असणारा पहिली भूमिका जी घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की मवियामध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी 7 जागेंवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत। 2 जागेंवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर। उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे आम्ही त्यांना असायला पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे। या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना
एकमेकांच्या विरोधात लढतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. 14-16 मतदारसंघ अशी आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे. दुसरं आम्ही जे म्हणत होतो की ज्या याद्या ज्या समझोता होणार आहे आणि जिथे समझोता होणार नाही अशी जी परिस्थिती आहे, जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे, उरलेल्या 2 पक्षांचं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण गेले 20-25 वर्ष हे सातत्याने युतीच्या राजकारणामध्ये लढत आहेत. आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल, जिथे NCP लढली असेल, तिथेच यांचं अस्तित्व आहे. आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाहीत त्याच ठिकाणी यांचं असणारं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आपल्याला असणारा सेना आणि BJPमध्ये त्या ठिकाणी दिसते. ज्या ठिकाणी सेना गेले 20-25 लढत आलेली आहे तेच मतदारसंघ ते मागत आहेत. ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद नाहीत म्हणून असणारं उमेदवारी मागत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षावरनं मला वाटतं ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जी चर्चा चालू आहे आणि लोकही विचारतात आहेत की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्यांना गरज काय आहे. त्यांची सुद्धा अवस्था तीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढत आहेत किंवा लढत आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे. पण ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चालला आहे. काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चालला आहे. आणि लेटेस्ट आपण असणारा जर पाहिलं तर मनसे सारख्या संघटनेला सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा ॲडजस्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. मी एकच या ठिकाणी मानतोय की जेवढे पक्ष लढतात आहेत त्यांचे त्याच मतदारसंघामधली असणारी ताकद आहे, उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून असणारा रोल त्या ठिकाणी प्ले करू शकते. आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेला आहात त्याचा असणारा फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असणारे रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने येतील अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने 2 गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं विस्थापिताचं राजकारण. आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असणारा ह्या इलेक्शनमध्ये करूया. परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता. आणि म्हणून आम्ही असणारा त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दृष्टीने आम्ही तुम्हाला 2 किंवा 3च जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात केली. दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण जी होती ती माझ्या अंदाजानं मुंबईच्या सभेमध्ये असणारं जाहीर आपल्या सगळ्यांना असणारं दिसलं की आमचं मोदीशी भांडण नाही, आतृशक्तीशी असणारं भांडण आहे. इलेक्शनमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं, त्याला टीकेचं असणारं शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे 10 वर्षाचं कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणारं आहे आपण बघितलंय. आणि म्हणून त्या सभेमध्ये
मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल, म्हणून मला फक्त 5च मिनिटं त्या ठिकाणी दिली. मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही की राहुल गांधीची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळाला पाहिजे होता याची मला जाणीव आहे. वंचितची 2 ठिकाणची असणारा अडचण जी आहे, एक की भारतीय जनता पक्ष, RSS आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे, ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाग. आणि दुसरा भाग, जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा, हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे. आणि ह्या प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे, BJP सुद्धा ताब्यात घेतलेली आहे, NCP सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून यांचे निवडून आलेले आमदार आणि खासदार आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडीत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या उमेदवारांची नावं 4 मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून ओळख करून दिलेली आहे, हे सगळे विस्थापित समूहातलेच उमेदवार आहेत. आमचा आग्रह असा होता की ह्या विस्थापितांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलं पाहिजे, पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही मान्य तर झालीच नाही, पण त्यांच्यामधली भांडणं मिटली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आम्ही आता असणारा या इलेक्शनमध्ये एक आघाडी म्हणून असणारा आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदारसंघ हे आम्ही लढवणार, हे आम्ही असणारं जाहीर करतो या ठिकाणी. आमचा जो मेन मुद्दा राहणार आहे या इलेक्शनमधला, तो म्हणजे हा जो इलेक्टोरल बॉन्ड आहे. आम्ही म्हणत नाही आहोत, पण फायनान्स मिनिस्टर यांचे यजमान जे आहेत तेच म्हणतात आहेत की हा जगातला सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे. दुसरा, काही मेडिकल कंपन्या ज्या आहेत ज्यांच्या औषधं बॅन केली होती, डोनेशन दिलं बॉन्ड मार्फत, ती औषधं पुन्हा बाजारामध्ये आली. तिसरा जो आहे तो त्या ठिकाणचा आहे की हुकुमशहाला असणारा या ठिकाणी जन्म दिला जातोय आणि त्याच्यावरचा असणारा शिक्कामोर्तब आता असणारा सुप्रीम कोर्टाने नोटबंदीच्या संदर्भात केला आहे की जिथे फायनान्स मिनिस्टरला सुद्धा याची जाणीव नव्हती आणि एका दृष्टीने हा इल्लीगल डिसिजन आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो इलिगल डिसिजन असल्यामुळे पुन्हा ज्या जुना नोट्या आहेत त्या चलनात येणार की न येणार याचाही इश्यू त्या ठिकाणचा आहे. नॅशनल इश्यूज म्हणून आम्ही असणारं या ठिकाणी लढणार आहोत आणि त्याच्याचबरोबर ओबीसींचा असणारा जो लढा आहे ते आमचं आरक्षण हे वाचलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे, त्या दृष्टीने आमची असणारी वाटचाल या ठिकाणी राहणार आहे. ही आणि स्थानिक इश्यू घेऊन आम्ही असणाऱ्या इलेक्शनमध्ये सामोरे जाणार आहोत. माझं या 4 मतदारसंघातलं पहिलं असेसमेंट मी आपल्याला असणारे या ठिकाणी मांडतोय. मी मांडतोय ते आपल्याला सगळ्यांना असणारं आश्चर्य वाटेल, पण प्रचार जसा वाढत जाईल तसं आपल्याला लक्षात येईल की या 4 मतदारसंघातली लढाई जी आहे ही स्टेट्स सरळ
भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच त्या ठिकाणी होणार आहे. कारण का दोन मतदारसंघातले उमेदवार जे आहेत ते लढण्यासाठी रिलक्टंट होते. कोणाला तरी उभं करायचं म्हणून असणारं त्या ठिकाणी उभं केलेलं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती उरलेल्या मतदारसंघात सुद्धा डेव्हलप होईल असे आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आणि मी असं म्हणेन की पहिल्यांदाच फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही जी आहे सामाजिक व्यवस्थेतून राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करणारी, ही पहिल्यांदा नॅशनल सीनवरती आणि राज्याच्या सीनवरती मेन फोर्स म्हणून उभं राहील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतोय. मतदार आम्हाला सरळ साथ देईल अशी आमची अपेक्षा आहे. माझं निवेदन थांबवतो. आपण आता विचारू शकता. एक विचारा. भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केलं कोणाला आणि कुठच्या वेळची? मला असणारा तुम्हाला एक फक्त उदाहरण द्या पहिल्यांदा कुठच्या वर्षी आणि कधी सपोर्ट दिलेला आहे. मला असणारा तुम्ही माझं स्टेटमेंट द्यायचं कुठल्या दिवसाचं आहे, कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आले, कुठल्या चॅनलमध्ये आलेलं आहे की आम्ही BJPला पाठिंबा दिला आहे म्हणून. त्याच्यामुळे उगीचच बिनबुडाचं म्हणणं चॅनलवरती आपण रिपोर्टर असल्यामुळे आपल्या रिपोर्टरपणाचा दुरुपयोग करू नका, एवढा माझा सल्ला आहे आपल्याला. तुम्ही तिसऱ्या आघाडीची घोषणा केलेली आहे, पण तिसऱ्या आघाडीमध्ये मनोज जरांगे पाटील राहणार नाही आणि तिथल्या मराठ्यांनी सुद्धा चक्क सांगितलं आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत नाही, आम्ही कुठल्याही सोबत राहणार नाही म्हणून. जरांगे पाटील तुमच्या सोबत नाही आहे, काल घोषणा झाली. ते त्यांची झाली ना घोषणा. त्यांची संघटना आहे, त्यांना जो निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो निर्णय घेतला. त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या निर्णयाचं आम्ही असं स्वागत करतोय. त्याच्यामुळे ते आहेत की ना आहेत याच्याशी आम्ही असं हे करत नाही आहोत. एक पक्ष म्हणून आमची भूमिका आम्ही जाहीर केली. त्यांनी एका काळी व्यक्त केलं की आम्हाला असणारा राजकीय भूमिका घ्यायची आहे आणि राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आम्ही सकल मराठा जिल्ह्यामधल्या समित्या ज्या आहेत त्यांचं ओपिनियन घेऊ. त्यांनी असं म्हटलं की आपण या इलेक्शनमध्ये भाग घ्यायचा तर आम्ही घेऊ, नाही घ्यायचा म्हटलं तर नाही घेऊ. त्यांनी त्यांच्या संघटनेची भूमिका घेतली, त्याच्यामुळे आम्हाला फरक पडत नाही त्याच्यामध्ये. MIM सुद्धा काल प्रस्ताव दिला आहे की आम्ही आजही पुन्हा 2019च्या प्रयोगासाठी तयार आहोत, विचार करावा असा. We have ruled out MIM totally. आपण नेहमी संघावर टीका करतो, पण आपण संघ उमेदवाराला म्हणजे काँग्रेस आपण उमेदवार दिला नाही, याच्यामागे काय विशिष्ट भूमिका होती? म्हणजे आपण सतत संघावर टीका करत असता, पण नागपूर संघभूमी असताना आपण तिथे उमेदवार दिलेला नाही, त्याच्यामागे काही विशिष्ट भूमिका काय? काँग्रेस आम्ही जे काँग्रेस पक्षाला अगोदर पत्र लिहिलं होतं पाठिंब्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी असणारा आम्हाला जी 2 नावं कळवली त्या 2 उमेदवारांना आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी दिला. त्यांनी मागितला आम्ही दिला. काँग्रेस पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असं सांगितलं आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला कोल्हापूरमध्ये आणि नागपूरमध्ये. त्यांनी कळवलं तर आम्ही त्याचा विचार करू. आंबेडकर साहेब 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्यामुळे काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला. चुकीचं आपण असं म्हणताय. आपला अभ्यास जरा कमी आहे. मी आपल्याला करेक्ट करतो की काँग्रेसच्या उमेदवारामुळे वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार. ऐकून घ्या, आता तुमचं झालं ना, तुम्ही प्रचाराचा मुद्दा असणारा तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून करू नका म्हणून तुम्हाला असणारा सांगतोय. म्हणून ऐका. आता ऐका जरा. झालं ना तुमचं बोलून झालं ना. रिपोर्टर म्हणून राहा, कोणाचा असणारा स्पोक्सपर्सन म्हणून राहू नका, ही माझी विनंती आहे.
आम्ही मागच्या वेळेस हे का नाही म्हणालात की काँग्रेस पक्षाला NCPला की तुम्ही 12 ठिकाणी 5 वेळा हरलेला कंटिन्युअसली, त्या कंटिन्युअसली हरलेल्या 12 जागेंमधनं तुम्ही आम्हाला उमेदवार द्या. हे नॅरेटिव्ह का नाही तुम्ही रिपीट करत? तर यावेळी याचं ऐकून घ्या आता जरा प्लीज. स्पोक्स पर्सन म्हणून नका बोलत जाऊ, आता आम्हाला बोलू द्या. 12 जागेपैकी हरलेल्यांपैकी एकही जागा काँग्रेस पक्ष आणि NCP त्यावेळेस सोडायला तयार नव्हती. पक्ष म्हणून आम्हाला इलेक्शन लढल्या पाहिजेत. आणि आमचा असा आरोप आहे की आमच्या 8 जागा या काँग्रेस आणि NCPमुळे पडल्या. आम्हाला असणाऱ्या त्या 8 जागेमध्ये हिंदू मतं मिळाली, मुस्लिम मतं जी आहे ती काँग्रेसने आणि NCPने ब्लॉक केली. ती मुस्लिम मतं जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही 8 जागेमध्ये विजयी असतो. हे अनेक आकड्यांवरनं सिद्ध झालेलं आहे, पण दुर्दैवाने काही जण त्याला मान्य करायला तयार नाही. त्यांचा आमचा दुर्दैव आहे त्या आता ठिकाणी. किती उमेदवार निवडून येणार? आता किती उमेदवार निवडून येणार? आता लोक जेवढे निवडून देतील तेवढे आम्ही स्वीकारू. सर 2021 मध्ये आघाडीसोबत तुम्ही नव्हते आणि आता 24 मध्ये पण नाही आहे. अकोल्यामधून तुम्ही 2,75,000 पराभूत झाले होते. यावर्षी सुद्धा ती स्थिती आहे. तुमचं विजयाचं सूत्र काय राहील यावर्षी अकोल्यामधून? फक्त तुमचं. लोक त्या ठिकाणी निर्णय देतात. मला मागच्या वेळेस 3 वेळा पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुसलमान उमेदवार दिला. हा तुमच्या कधी लक्षात आलेला नाही आणि येणारही नाही. ते तुम्ही कधी मांडणारही नाही त्याच्यामध्ये. आज असणारा मुस्लिम उमेदवार दिला तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही. हा तिथल्या मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला आणि NCP पक्षाला सरळ सांगून टाकलेला आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतोय की माझा विजय सुखद झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर हिंदी में बताइए, महायुति के साथ आपका ये महागठबंधन क्यों नहीं हो रहा है और कितने सीट पे आप लड़ने वाले हो और क्या कितने सीट पे आप सपोर्ट कर रहे हो? महाविकास आघाड़ी जो है, तीनों पार्टियां जो है, ये तीनों पार्टियां जो विस्थापित समूह है उसको स्वीकारने के लिए तैयार नहीं है. जो सत्ता में प्रस्तापित है उन्होंने इन 3 पार्टियों पे कब्जा किया हुआ है और इसलिए वंचित बहुजन आघाड़ी की ताकत होने के बावजूद भी 2 या 3 सीट के ऊपर जाने के लिए वो तैयार नहीं. इस बात को उनको पता था कि अगर इनको हम लोग इनके ताकत के मुताबिक सीट दी जाएगी, जो विस्थापित समूह है उनको ये नुमाइंदगी देगी और सत्ता जो कुछ परिवारों के हाथ में बंदिश है वो बांध जो है वो टूट जाएगा और आम आदमी की सत्ता यहाँ पर आना शुरुआत होगी. इसलिए हम उस आघाड़ी में जाना भी चाहते थे, लेकिन उस आघाड़ी में ना हमको इज्जत मिलती थी और ना जो ताकत हमको मिलनी चाहिए, ये सीटें मिलनी चाहिए थी, वो सीटें भी वहाँ पर मिल नहीं रही है. दूसरी बात, वहाँ पर जो है उनका ही झगड़ा ख़त्म नहीं हुआ है, वो आज भी दिखाई देता है. हर तीनों पार्टियां जो है वो अपनी अपनी अलग अलग लिस्ट वहाँ पर पब्लिश कर रही है. हम नहीं चाहते थे कि उनके खिचड़ी में हम लोग जाके फंसे और अपनी ताकत को गंवा दें. यहाँ पर मैं आज भी मानता हूँ कि वंचित बहुजन आघाड़ी पिछले 5 साल में एक बड़ी ताकत करके उभरी हुई है, एक पर्याय के प्राप्त में यहाँ पर उभर चुकी है और जो 4 कॉन्स्टिट्यूंसीज के उम्मीदवार आज लड़ रहे हैं, ये चारों कॉन्स्टिट्यूंसीज के उम्मीदवार जो है उनकी सीधी सीधी लड़ाई जो है वो भारतीय जनता पक्ष के साथ, भारतीय जनता पक्ष में है, क्योंकि 2 उम्मीदवार जो चेंज हुआ है वो लड़ना नहीं चाहते थे. कांग्रेस की ऐसी परिस्थिति है और इन्हीं वजहों से जो है वो
आघाड़ी के साथ जो है हम लोग का जुड़ नहीं रहा है या जम नहीं रहा है, एक परिस्थिति है। और इसलिए हम लोग ने फैसला किया कि हम लोग जो है ओबीसी को साथ में लेते हुए जो मराठा आंदोलन के माध्यम से जरांगे पाटिल ने अगर राजनीति में आने से अपने आप को रोका है, लेकिन उनकी जो ताकत है उसको साथ में लेते हुए यहाँ की बदलाव की राजनीति हम लोग शुरुआत करेंगे। भैया मैं जुगाड़ नहीं खेलता हूँ। जो जुगाड़ करते हैं वो आंकड़े वाले की बात करते हैं। जो इलेक्शन लड़ते हैं वो लोगों पर तय करते हैं कि इनको कितना सीट देना है, कितना नहीं देना है। तो हम लोगों पर भरोसा करते हैं। मी आपल्याला म्हणालो की हमने जो है वो कांग्रेस पार्टी को चिट्ठी लिखी थी कि वे हम आपको एमबीए से जितने सीटें मिलेंगी उसमें से 7 सीटों पर हम समझौता समर्थन देने के हम तैयार है। कांग्रेस ने हमको 2 सीटों पे बता दिया था कि कोल्हापुर के और नागपुर के सीट पर आप समर्थन दीजिए। हमने कांग्रेस दोनों का समर्थन दे दिया है। आप उसमें कौन हारेगा कौन जीतेगा उससे मुझे कोई मतलब नहीं है। वो मेरे ख्याल से खरगे जी बताएंगे तब आपको बताऊंगा मैं। आंबेडकर साहेब एक विषय होता की तुम्ही काँग्रेसला पत्र लिहिलं, तुम्ही म्हणाले की मी आकडेवारी सांगत की त्याला जुगार खेळत नाही। तुम्ही पण समर्थनाचं पत्र लिहिताना 7चा आकडा कुठून काढला? नंबर 1 सर कंटिन्यू करतो। नंबर 1 की 7चा आकडा तुम्ही कसा निवडला? नंबर 2 आता तुम्ही 2 जागांवर समर्थन देऊन आणखी 5 देण्याचं तुमच्या बोलण्यावरून दिसत आहे। त्याच्या बदल्यात तुम्ही काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन ऑफिशियल मागणार आहे? अजिबात नाही। आम्ही जे 7 हा जो त्यांना जे महाविकास आघाडीमध्ये जागा मिळणार आहेत त्या जागेपैकी त्यांनी जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर आम्हाला असं दिसलं होतं की आम्ही त्यांना सरळ जिंकण्यामध्ये मदत करू शकतो मताच्या स्वरूपामध्ये, आणि म्हणून आम्ही सरळ 7 जागा त्यांना सरळ कळवल्या होत्या। काँग्रेस पक्षाकडून अजून मला काही प्रस्ताव आलेला नाही, तेव्हा काँग्रेस पक्षाकडून जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही। प्रस्ताव कसा आहे तो तर बघितला पाहिजे मला। काय मी ऑफहँड कसे काय मला विचारताय? महाविकास आघाडीमध्ये असा आरोप होत आहे की तुम्ही आपलं मत स्पष्ट करत नाही, किती जागा पाहिजे। मी आताही तुम्हाला सरळ सांगितलं की महाविकास आघाडीमधली भांडणं अजून मिटलेली नाही। आज त्यांची भांडणं असेपर्यंत आम्ही मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही। त्याच्यामुळे त्यांची भांडणं मिटली असती तर आम्ही कदाचित त्यांच्याबरोबर आम्हाला कुठल्या जागा पाहिजे ते आम्ही त्यांना सांगितलं असतं। आणि आम्ही एक असताना यादी त्यांना दिली होती की ते ज्यावेळेस आम्हाला युतीमध्ये घ्यायलाच तयार नव्हते त्यावेळेस 48 जागेपैकी आम्ही 27 जागा या कशा कशा पद्धतीने बांधलेल्या आहेत आणि आमची किती तयारी झालेली आहे त्याची यादी आम्ही त्यांना दिली। आणि आम्ही त्याच्यामधनं म्हणालो होतो या 27 पैकी तुम्ही किती आम्हाला जागा ह्याच्यातलं देत आहे ते आम्हाला सांगा। त्यांनी आम्हाला कम्युनिकेट केलेलं नाही। आता त्यांनी असं आहे, माझं म्हणणं असेल तो काँग्रेस पक्षाचा इश्यू आहे त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही। त्यांनी आम्हाला 2 जागेवरती पाठिंबा मागितला, आम्ही 2 जागेवरती पाठिंबा दिला। सांगतील तेव्हा आम्ही बघू। आमची लिस्ट येण्याच्या अगोदर आलं तर आम्ही त्यामध्ये डेफिनेटली कन्सिडर करणार आहोत। आम्ही लिस्ट जाहीर करतो ना आमची।
साहेब, अमरावतीमध्ये लाखोच्या संख्येने तुमची सभा झालेली होती मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्रामध्ये ती सभा मोठी होती, तरी पण तिथे स्थानिक उमेदवारांना तुम्ही स्थान दिलं नसल्यामुळे तिथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता नाराज आहेत. तो इंटरनल मॅटर आहे, मी पब्लिकली डिस्कस करत नाही. शरद पवार तुमच्याशी चर्चा करण्यासाठी खूप अनुकूल आहे. ईव्हीएम बोलायला काय वाटतं?